ख्रिसमस आहे म्हटल्यावर पम केक तर बनवलाच पाहिजे. ख्रिसमससाठी फार प्रसिद्ध असा हा पम केक आहे. बनवायला सोपा आहे आणि खायला तेवढाच चविष्ट आणि पौष्टिकही आहे. कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते. काय करायचं, इथे 1 वाटी साखर घ्यायची आणि ती कॅरमल करून घ्यायची, म्हणजे पूर्ण साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. पम केक हा ब्राऊन कलरचा असतो ना, त्यामुळे आपल्याला साखरेमध्ये डायरेक्ट आपण पाणी घालून पाक बनवला तर तो पांढरा पाक बनेल. आपल्याला ब्राऊन कलरचं करायच्यामुळे इथे आपण साखरेचं कॅरमल करून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर थोडंसं ते उडतं, त्यामुळे जरा सावकाशीने पाणी घाला आणि मग त्याच्यानंतर हे जे साखरेचा जो गोळा तयार होतो आहे तो या पाण्यामध्ये आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. फार वेळ लागत नाही, अगदी 5 मिनटामध्ये पूर्ण साखर पाण्यामध्ये विरघळून जाते. पाण्यामध्ये विरघळून गेल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. इथे साखरेऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता. गूळ वापरल्यावरती तसाच ब्राऊन कलर सेम येतो. आता 2 संत्री घेतलेली आहेत. पम केकमध्ये संत्री ही खूप जास्त महत्त्वाची असतात. आता हा जो आपण पाक तयार केला आहे हा थोडा थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे सगळे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे. ड्रायफ्रूट घालून झाल्यानंतर एकदा थोडंसं हलवून घ्यायचं. आता आपण बाकीचं बॅटर तयार करूयात. ह्याच्यामध्ये मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. 1 वाटी साखर, त्याच्याबरोबर 1 वाटी मैदा घ्यायचा. तो छान चाळून घ्यायचा. मैदा चाळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला दुधाची पावडर घालायची आहे. दुधाची पावडर घालून झाल्यानंतर मग 2 चमचे तेल घालायचे. 2 मोठे चमचे आपल्याला इथे रिफाईंड तेल घालून घ्यायचं आहे. हे घालून झाल्यानंतर आपण जे पाणी तयार करून ठेवलेलं आहे साखरेचं ड्रायफ्रूट घालून, ते सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. पाणीही आपण 1 वाटीभर घातलेलं आहे, साखर पण 1 वाटीभर आहे आणि मैदाही आपला 1 वाटीभरच आहे. आता ह्याच्यामध्ये जी संत्री आहेत ती अशी पिळून घ्यायची, त्याचा रस काढून घ्यायचा आणि गाळून घ्यायची, म्हणजे बिया ह्याच्यामध्ये पडणार नाहीत. असं व्यवस्थित छान अशी संत्री गाळून घ्यायची. 2 संत्री पुष्कळ होतात, त्याच्यापेक्षा जास्त संत्रींची आवश्यकता नसते. आता हे 2 संत्री घातल्यानंतर व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं. एकजीव झाल्यानंतर व्यवस्थित याच्यामध्ये एकही गुठळी राहिली नाही पाहिजे. तसंही ड्रायफ्रूट असल्यामुळे गुठळी राहत नाहीत. आता ह्याच्यामध्ये 2 मोठे चमचे चांगले व्हॅनिला एसेन्स घालून घ्यायचं. व्हॅनिला एसेन्स घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. एसेन्स पूर्णपणे सगळ्या बॅटरमध्ये आपल्या मिक्स झालं पाहिजे. व्यवस्थित हलवून घ्यायचं. असं खूप छान असा केक तयार होतो. फार वेळ लागत नाही आणि ड्रायफ्रूट केक असल्यामुळे छान पौष्टिकही होतो आणि लहान मुलांना प्रचंड आवडतो, एवढा सुरेख होतो. गुळाचाही केक सेम असाच तयार होऊ शकतो. आता इथे आपल्याला प्रीहीट करायला कढई ठेवून द्यायची आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा आणि बेकिंग पावडर घालून घ्यायची. इथे मी पाव चमचा सोडा घातला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मग छान ते हलवून घ्यायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूनी ते बेकिंग पावडरचा जो इफेक्ट आहे तो झाला पाहिजे. आणि हलवताना काय करायचं, एकाच साईडने व्यवस्थित हलवायचं, दुसऱ्या साईडने परत हलवायला घ्यायचं नाही. तुम्ही कधीही बेकिंग पावडर वापरत असाल ना, बेकिंग पावडर किंवा सोडा, म्हणजे तुम्ही ढोकळा करताय, तुम्ही केक करताय, कुठल्याही प्रकारचा केक करताय, सोडा वापरल्यानंतर एकाच बाजूने असं फिरवायचं, म्हणजे काय होतं, छान ते मिक्स होतं. 2 बाजूनी फिरवल्यानंतर ते बॅटर व्यवस्थित तयार होत नाही. हे बघा, आता छान असं फ्लपी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता काय करायचं, कंटेनरमध्ये बटर पेपर घालून हे पूर्ण बॅटर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. सोडा घातल्यानंतर जास्त वेळ वाया घालवायचा नाही, पटकन हलवून लगेचच बॅटर आपलं कंटेनरमध्ये घालून घ्यायचं, नाहीतर सोड्याचा इफेक्ट नंतर कमी व्हायला लागतो. आता हे जे आपण ड्रायफ्रूट आहेत ह्याच्यावरून मी घालून घेते आहे. ह्याच्यामध्ये काजू, नंतर मी इथे चेरी घेतलेली आहे, बदाम आहेत, मनुके आहेत, हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालवू शकता. पम केक म्हणजे मॅक्झिमम ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटच असतात, त्यामुळे आपण आतूनही ड्रायफ्रूट घालतो आणि वरूनही ड्रायफ्रूट घालतो ह्याच्यावर. आता ह्याच्यावरती बदाम वगैरे घालून घेतलेले आहेत मी. जेवढे ड्रायफ्रूट घालू तेवढे कमीच असतात या केकला. खूप छान लागतो त्याच्यामुळेच हा केक. आता इथे आपली जी कढई आहे ती प्रीहीट झालेली आहे. त्याच्यावरती स्टँड ठेवायचा आणि मग आपलं कंटेनर ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून द्यायचं. साधारण 25 मिनटं एकदम बारीक गॅसवरती हे ठेवून द्यायचं. हा केक फार जास्त फुगत नाही, कारण की याच्यामध्ये आतमध्ये ड्रायफ्रूट असतात, त्यामुळे पूर्णपणे असा फुगत नाही. थंड झाल्यानंतर मग ह्याला साईडने चारी कडांना सुरेने कट करून मग हा केक बाजूला काढून घ्यायचा. आता पालथा करून हा काढायचा, ह्याच्यावरचं जे आपण बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा आणि मग काय करायचं, ह्याच्यावरती अजून एक झाकण ठेवून ते उलटं करून
मग आपला केक जो आहे तो सरळ करून घ्यायचा. हे बघा, आता हा छान कट करून घ्यायचा. कट करून घेताना ही स्मूथली कट होत नाही, कारण की आतमध्ये ड्रायफ्रूट असल्यामुळे ते थोडंसं ओबडधोबड कट होतं. पण खायला अप्रतिम लागतो. एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि नवनवीन रेसिपी बनवण्याचा उत्साह निर्माण होतो. त्यामुळे एक कमेंट नक्की करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा, खूप सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे. ख्रिसमस येतो आहे म्हटल्यानंतर नक्कीच एकदा तुम्हीही बनवून बघा. तुम्हाला ख्रिसमसच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. टेक केअर. बाय.